Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध. शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर संजय राऊतांचा मोठा दावा. विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर नाही. राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल देशमुखांचं विधान. पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वात नाराजी असल्याची चर्चा. प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप. परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती. सुशील हगवणे आणि शशांक हगवणेंच्या अडचणीत वाढ. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल. हगवणे बंधूच्या शस्त्र परवानाच्या फाईलवर सुपेकरांची सही. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. जालिंदर सुपेकर यांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. वैष्णवीचं चारित्र्य हनन करणं हा वकिलाचा निर्लज्जपणा. हगवणेंचे वकील विपुल दुशिंगच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा संताप. तर वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही, विपुल दुशिंग यांचं वक्तव्य. महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण. महत्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार. एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या. सरकारी कर्मचारी 3,58,00,000 वसुली करण्यात येणार. तर काहींनी लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतल्याचं समोर. राजनाथ सिंह यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट. ऑपरेशन सिंदूर दरम्यान INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती. आम्ही पाण्यावरचा अधिकार सोडणार नाही. सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तान आर्मी चीफ असीम मुनीरची पोकळ धमकी. पंतप्रधान मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार. भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपात रवींद्र वर्माला अटक. आरोपी रवींद्र वर्मानं हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकला माहिती पुरवल्याचं समोर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 3 दिवस मनसेच्या बैठका. शिवतीर्थावर 3 ते 5 जून दरम्यान बैठकीचं आयोजन. राज्यातील प्रमुख नेते हजर राहणार. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल. तर घरात ठेवलेल्यांचं नाही, वावरातील कांद्यांचे पंचनामे होतील, कोकाटेंची माहिती. नागपुरातील पाटण सावंगीमध्ये 60 लाखांची रोकड जप्त. 4 जण ताब्यात. नागपूर भोपाळ महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची कारवाई. एनडीएतून 148वी तुकडी संरक्षण दलात दाखल होणार. 17 महिला छात्रांची तुकडी. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीधर. राज्यात 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत 27, पुण्यात 21 तर ठाण्यात 12 नवे कोरोनाचे रुग्ण. बीडच्या अविनाश साबळेंचं आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश. अविनाशला 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदक. जोरदार पावसात धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेला. पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून दूध उत्पादकांचा प्रवास. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता. IPLच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने सामने. दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती. जिंकणारा संघ पंजाबसोबत क्वालिफायर 2 खेळणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.